नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतर आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणात निदा खानच्या अंतरिम जामिनाबाबत निर्णय पुढे ढकलला आहे। अंतरिम जामिनाबाबत आता 27 एप्रिलला निर्णय होणार आहे। निदा खान गेल्या 13 दिवसांपासून फरार आहे। निदा खानच्या अंतरिम जामिनाबाबतचा निर्णय आता पुढे ढकलण्यात आल्याचं समजतंय। अंतरिम जामिनाबाबत 27 एप्रिलला निर्णय होणार आहे अशी देखील माहिती आहे। आणि 27 एप्रिलला अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यात तपासी अधिकारी आणि मूळ फिर्यादी यांच्यातर्फे आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये आमचं लेखी म्हणणं मांडण्यासाठी जी जबाब मुदतीची विनंती केली होती ती मेहरबान कोर्टाने मान्य केली आहे। 27 तारखेला आमचं लेखी म्हणण्यात मांडण्यात येईल।